गळती काढण्याचं महत्त्वाचं आहेच आहे आणि इंजिनियर साहेबांचं सुप्रिंटेंडेंटचं म्हणणं आहे की त्यात धरणाला काही धोका नाही आहे त्यांच्या तज्ज्ञ समितीच्या रिपोर्टप्रमाणे, परंतु गळती काढलीच पाहिजे त्यात काही प्रश्न नाही. आणि ती आता मला वाटतं 15 दिवसाच्या आत 15 जानेवारीपर्यंत संक्रांत झाल्या ते सुरू करतील. आणि किती वर्ष चालणार म्हणतायत? या की इकडं 2 वर्ष हे काम चालणार. आणि 2 वर्षात आज जी आपल्याला इथं सगळी गळती दिसते ती पूर्णपणे 99% बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. वाढलेली आहे तर दुर्लक्ष कुठेतरी झालं म्हणायचं, कारण हे गळतीचं प्रमाण जवळपास 4 ते 5 पट जास्त आहे. हळूहळू अलीकडच्या काळात निश्चितच दुर्लक्ष झाल्यामुळे ही परिस्थिती आली आहे आणि आता ह्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. गळतीचं प्रमाण जे आहे ते कमी दाखवलं जातं असं वाटतं का? कारण आता मी काय त्यातला तज्ज्ञ नाही आहे, परंतु गळती भरपूर आहे आणि गळती काढली पाहिजे एवढं मला माहीत आहे. आपण इथल्या पाण्याची टेस्ट देखील बघितलेली आहे. पाणी एकदम स्वच्छ आणि चांगलं आहे. कोल्हापूरला देखील ते पाणी कोल्हापूरला हे थेट पाईपलाईननी येतं हे चांगली गोष्ट आहे. महाराज, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, जरी काम 2 वर्ष चालू राहिलं असलं तरी या धरणावरती जे शेतकरी अवलंबून आहेत त्यांच्यासाठी नेमकं काय आव्हान असणार आहे? कोणती पिकं घेणं गरजेचं आहे? कारण ऊस पट्टा हा पूर्ण असतो आणि पाणी कमी मिळेल अशा पद्धतीची शंका लोकांच्या मनात आहे. ऊस असं एक पीक आहे की ज्याला सगळ्यात जास्त पाणी लागतं हे खरं आहे. पण इथल्या आपली शेतकऱ्यांची परंपरा आणि शेतीची परंपरा जी आहे ती ऊस करण्याचीच आहे आणि त्यासाठी जे पाणी लागतं ते आता मिळतंच आहे आपल्याला. परंतु भविष्यामध्ये इतर पिकंसुद्धा घेणं उचित होणार आहे, त्यात काही शंका नाही.